नमस्कार, मी डॉक्टर रंजना मधुकर कदम। मागच्या व्हिडिओमध्ये आपण संधी म्हणजे काय आणि स्वर संधीचे प्रकार हे दोन घटक समजून घेतलेले आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे दोन घटक समजून घ्यायचे आहेत। सुरुवातीला आपण व्यंजन संधी हा घटक बघूया। व्यंजन संधी म्हणजे काय तर एकमेकांशेजारी येणारे दोन्ही वर्ण व्यंजन किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असं म्हणतात। मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वरांचे प्रकार आणि व्यंजनांचे प्रकार समजून घेतले आणि त्याचा उपयोग संधी समजून घेत असताना होणार आहे। आता आपण स्पर्श व्यंजनांविषयी थोडी माहिती बघू। स्पर्श व्यंजन एकूण 25 आहेत। त्याच्यामध्ये क चा गट, च चा गट, ट चा गट, त चा गट आणि प चा गट असे 5 गट येतात। मग याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे कठोर वर्ण, दुसरा प्रकार आहे मृदू वर्ण आणि तिसरा प्रकार आहे अनुनासिक। मग कठोर वर्ण आहेत क ख, च छ, ट ठ, त थ आणि प फ असे एकूण 10 कठोर वर्ण आहेत। दुसरा मृदू वर्ण, याच्यामध्ये 10 मृदू वर्ण आहेत ग घ, ज झ, ड ढ, द ध आणि ब भ आणि अनुनासिके 5 आहे। त्याच्यामध्ये ग न न न म असे एकूण 5 अनुनासिके आहेत। आता याच्यावर आधारित आपल्याला व्यंजन संधीचे प्रकार बघायचे आहेत। व्यंजन संधीचा पहिला प्रकार आहे प्रथम व्यंजन संधी। आता प्रथम व्यंजन संधी म्हणजे स्पर्श व्यंजनांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले तर त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते, त्यास प्रथम व्यंजन संधी असं म्हणतात। मग आपण उदाहरण बघू। विपद अधिक काठ। पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे द आणि द जे व्यंजन आहे ते स्पर्श व्यंजन आहे। त्याच्या पुढे आला क म्हणजे कठोर वर्ण आलेला आहे, म्हणून आपल्याला द च्या जागी त्याच्याच वर्गातलं पहिलं कठोर व्यंजन घ्यायचं आहे, ते आलं त, त्याच्यामध्ये क मिसळला आणि शब्द तयार झाला विपद काठ। दुसरं उदाहरण आपण बघू। शुद्ध अधिक पिपासा। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे ध, ध हे स्पर्श व्यंजन आहे, त्याच्या पुढे आलं प हे कठोर व्यंजन आल्यामुळं ध ऐवजी आपल्याला ध च्या गटातला पहिलं कठोर वर्ण घ्यायचं आहे, ते आहे त आणि त अधिक प एकत्र येऊन शब्द तयार होतो शुद्ध पिपासा। म्हणजे स्पर्श व्यंजनांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले तर त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन घेऊन संधी होते, त्याला प्रथम व्यंजन संधी असं म्हणतात। आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तृतीय व्यंजन संधी। आता तृतीय व्यंजन संधी म्हणजे काय तर स्पर्श व्यंजन गटातील किंवा पहिल्या 5 गटातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाशिवाय स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते, त्यास तृतीय व्यंजन संधी असं म्हणतात। उदाहरणार्थ बघा, सत अधिक आचार। आता पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे त। आता त हे जे व्यंजन आहे ते कठोर व्यंजन आहे, त्याच्या पुढे आला आ हे मृदू व्यंजन आहे। आता कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन आलं म्हणून आपल्याला त च्या ऐवजी त्याच्याच गटातील तिसरं मृदू व्यंजन घ्यायचं आहे, ते आहे द आणि त द अधिक आ एकत्र येऊन शब्द तयार होतो सदाचार। पुढचं जे उदाहरण आहे ते म्हणजे अच अधिक आदी। मग पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे च, ते कठोर वर्ण आहे, त्याच्या पुढे आला आ हे मृदू व्यंजन आहे। मग च च्या कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन आलं म्हणून च च्या ऐवजी आपल्याला च च्याच गटातलं तिसरं मृदू व्यंजन घ्यायचं आहे, ते आहे ज आणि ज अधिक आ एकत्र येऊन शब्द तयार होतो आजादी। म्हणजे काय तर स्पर्श व्यंजन गटातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाशिवाय मृदू व्यंजन आल्यास पहिल्या कठोर व्यंजनाच्या जागी
त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते म्हणून त्यास तृतीय व्यंजन संधी असं म्हणतात। पुढचा जो घटक आहे किंवा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे अनुनासिक संधी। मग अनुनासिक संधी म्हणजे काय, तर पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होते, त्यास अनुनासिक संधी असं म्हणतात। उदाहरणार्थ बघा, वाक अधिक निश्चय। मग हे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे क आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे न। न हे अनुनासिक आहे, त्यामुळं अनुनासिक असल्यामुळं आपल्याला क च्या ऐवजी त्याच्याच वर्गातला अनुनासिक घ्यायचा आहे। क च्या वर्गातला अनुनासिक आहे ग आणि मग हा जो ग आहे तो न मध्ये मिसळला, मग शब्द तयार झाला वाङ्निश्चय। दुसरं जे उदाहरण आहे ते म्हणजे जगत अधिक नाथ। मग पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे त आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आहे न। न हे अनुनासिक आहे आणि अनुनासिक असल्यामुळं आपल्याला त च्या वर्गातला अनुनासिक घ्यावं लागेल। त च्या वर्गातला अनुनासिक आहे न। न अधिक न एकत्र येऊन शब्द तयार होतो जगन्नाथ। एकंदर अनुनासिक संधी म्हणजे काय, तर पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन घेऊन जी संधी होते त्याला अनुनासिक संधी असं म्हणतात। आता पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे त या व्यंजनापुढे जर च किंवा छ आल्यास आपल्याला त बद्दल च घ्यायचा आहे। म्हणजे त या व्यंजनापुढे च किंवा छ आल्यास आपल्याला त बद्दल च घ्यायचा आहे। उदाहरणार्थ बघा, उत अधिक छेद। मग त पुढे आला छ म्हणून आपल्याला त ऐवजी घ्यायचा च, मग शब्द तयार होतो उच्छेद। दुसरं, त या व्यंजनापुढे ज किंवा झ आल्यास त बद्दल ज घ्यायचा आहे। उदाहरणार्थ बघा, आपल्याला जगत अधिक जीवन। मग पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे त, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आहे ज, मग त पुढे ज आला म्हणून त बद्दल आपल्याला ज घ्यायचा आणि मग शब्द तयार होतो जगत जीवन। तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे त या व्यंजनापुढे जर ट ठ आलं तर आपल्याला त बद्दल ट घ्यायचा आहे। उदाहरणार्थ बघा, तत् अधिक टीका। मग पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे त, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आहे ट, मग आपल्याला त ऐवजी ट घ्यावा लागेल आणि शब्द तयार होईल तट्टीका। चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे त या व्यंजनापुढे जर ल आला तर त बद्दल आपल्याला ल घ्यायचा आहे। उदाहरणार्थ बघा, तत् अधिक लीन। पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आहे त, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आहे ल, त पुढे ल आला म्हणून आपल्याला त बद्दल ल घ्यावा लागेल आणि मग शब्द तयार होईल तल्लीन। पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे त पुढे जर श आला तर आपल्याला त बद्दल च घ्यायचा आणि श बद्दल छ घ्यायचा। उदाहरणार्थ बघा, मृत अधिक शकटिक। मग आपल्याला पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे त, त्याच्या पुढे आला श म्हणून त बद्दल घेतला च आणि श बद्दल घेतला छ आणि शब्द तयार झाला मृच्छकटिक। एकंदर आता आपल्याला पुढचा प्रकार बघायचा आहे तो म्हणजे म पुढे जर स्वर आला तर तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो, मात्र व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो। पुन्हा एकदा बघा, म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो, मात्र व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो। उदाहरणार्थ बघा, सम अधिक आचार। मग म पुढे काय आला तर म पुढे स्वर आलेला आहे, त्यामुळे साहजिकच म हा त्या स्वरामध्ये मिसळणार आहे आणि शब्द तयार झाला समाचार। दुसरं जे उदाहरण आहे सम अधिक बंध, म्हणजे म पुढे काय आला तर व्यंजन आला। व्यंजन आल्यामुळं
म बद्दल त्याच्या मागील अक्षरावर आपल्याला काय द्यायचं आहे, अनुस्वार द्यायचा आहे आणि त्यामुळे शब्द तयार झाला संबंध. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे छ पूर्वी जर ऱ्हस्व स्वर आला तर दोहोंमध्ये च हा वर्ण येतो. छ पूर्वी ऱ्हस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये काय येतो, तर च हा वर्ण येतो. उदाहरणार्थ बघा, शब्द अधिक छल. मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे अ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे छ, म्हणून आपण अ ऐवजी च घेतला आणि शब्द तयार झाला शब्द छल. आता पुढचा जो प्रकार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे विसर्ग संधी. आता विसर्ग संधी म्हणजे काय, तर विसर्ग संधी म्हणजे एकमेकांशेजारी येणाऱ्या वर्णांपैकी पहिला वर्ण विसर्ग आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला विसर्ग संधी असं म्हणतात. मग विसर्ग संधी याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, विसर्ग हा स्वतंत्र स्वर नसून तो स्वरादी आहे, त्यामुळे तो कोणत्या तरी स्वरानंतर येतो हे मात्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मग आता विसर्ग संधीचे जे प्रकार आहेत त्याच्यामधला पहिला प्रकार आहे विसर्ग उकार संधी. मग विसर्ग उकार संधी म्हणजे काय, जर विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागच्या अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो, याला विसर्ग उकार संधी असं म्हणतात. उदाहरणार्थ यश अधिक धन. मग याच्यामध्ये विसर्गाच्या मागे अ आला आणि विसर्गाच्या पुढे ध आला, मग विसर्गाचा उ झाला आणि हा उ अ मध्ये मिसळला, मग त्याचा ओ झाला आणि शब्द तयार होतो यशोधन. दुसरं उदाहरण मन अधिक मन विसर्ग अधिक रंजन. मग विसर्गाच्या मागे अ आलेला आहे आणि विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन आलेला आहे, म्हणून विसर्गाचा उ झाला, तो अ मध्ये विसरला, त्यामुळे ओ झाला आणि शब्द तयार झाला मनोरंजन. थोडक्यात काय, विसर्ग उकार संधी म्हणजे काय, तर विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागच्या अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो, याला विसर्ग उकार संधी असं म्हणतात. आता दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे विसर्ग र संधी. आता विसर्ग र संधी म्हणजे काय, तर विसर्गाच्या मागे अ अखेरीज कोणताही स्वर असो पुढे जर मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा र होतो आणि तो पुढील वर्णाबरोबर संधी होतो. आता बघा, उदाहरणार्थ नी विसर्ग अधिक अंतर. मग विसर्गाच्या मागे अ अखेरीज ई आलेला आहे, मग विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आलेला आहे, म्हणून साहजिकच विसर्गाचा र झाला आणि मग विसर्गाचा र झाल्यावर तो पुढील वर्णाबरोबर संधी झाला आणि शब्द तयार झाला निरंतर. दुसरं जे उदाहरण आहे तो म्हणजे दु विसर्ग अधिक जन. मग विसर्गाच्या मागे उ आलेला आहे आणि विसर्गाच्या पुढे ज आलेला आहे, म्हणून विसर्गाचा र झाला आणि तो ज मध्ये मिसळला आणि शब्द तयार झाला दुर्जन. म्हणजे विसर्ग र संधी म्हणजे काय, तर विसर्गाच्या मागे अ अखेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो व तो पुढील वर्णाबरोबर संधी होतो, त्याला विसर्ग र संधी असं म्हणतात. आता आपल्याला अजून एक बघावं लागेल की वरील नियमाप्रमाणे विसर्गाचा र झाला, पण अशा र च्या पुढे जर र हा वर्ण आला तर र चा लोप होतो व तो मागील जो स्वर आहे तो जर ऱ्हस्व असेल तर दीर्घ होतो. उदाहरणार्थ बघा, नी विसर्ग अधिक र. आता विसर्गाच्या मागे ई आलेला आहे, पुढे मृदू वर्ण आलेला आहे, मात्र तो मृदू वर्ण र आला आणि त्यामुळं इथं विसर्गाचा र झाला, पुढे पण र असल्यामुळे या र चा लोप झाला आणि मागील जे ई आहे ती ऱ्हस्व होती ती दीर्घ झाली आणि शब्द तयार झाला नीर. म्हणजे जर
ह्या र विसर्ग र संधी पुढे जर परत र आला तर रचा लोप होतो आणि मागील ह्रस्व अक्षर दीर्घ होतं, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे जर क ख प फ यापैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो. विसर्गाच्या मागे अ असेल आणि पुढे जर क ख प फ यापैकी एखादे व्यंजन असेल तर विसर्ग कायम राहतो. उदाहरणार्थ बघा, प्रात, विसर्ग अधिक काल. आता विसर्गाच्या मागे अ आलेला आहे आणि पुढे क हे व्यंजन आलेलं आहे, त्यामुळे विसर्ग कायम राहील आणि शब्द तयार होईल प्रातकाल. दुसरं उदाहरण बघा, तेज, विसर्ग अधिक पुंज. विसर्गाच्या मागे अ आला आणि विसर्गाच्या पुढे प हे व्यंजन आलं, त्यामुळे विसर्ग तसाच राहणार आहे आणि शब्द तयार होईल तेजपुंज. परंतु पुढे जर स्वर आला तर विसर्ग लोप पावतो. म्हणजे क ख प फ ऐवजी जर स्वर आला तर विसर्ग लोप पावतो. उदाहरणार्थ बघा, इत अधिक उत्तर. विसर्गाच्या मागे अ आलेला आहे पण पुढे उ हे स्वर आलं, त्यामुळे साहजिकच विसर्गाचा लोप होईल आणि शब्द तयार होईल इत उत्तर. आता पुढचं आपण बघूया, विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढे जर क ख प फ हे वर्ण आले तर विसर्गाचा श होऊन संधी होतो. म्हणजे विसर्गाच्या मागे अ ऐवजी ई किंवा उ असेल आणि पुढे जर क ख प फ हे वर्ण असतील तर विसर्गाचा काय होतो, श होतो. उदाहरणार्थ बघा, नि विसर्ग अधिक कारण. मग विसर्गाच्या मागे ई आलेला आहे आणि पुढे क हे व्यंजन आलेलं आहे, साहजिकच विसर्गाचा श होणार आहे आणि शब्द तयार होईल निष्कारण. दुसरं उदाहरण बघा, दु विसर्ग अधिक परिणाम. विसर्गाच्या मागे उ आला आणि विसर्गाच्या पुढे प आला, त्यामुळं विसर्गाचा श होईल आणि शब्द तयार होईल दुष्परिणाम. मात्र याला दोन अपवाद आहेत, ते म्हणजे दुःख आणि निपक्ष. हे अपवाद आपल्याला लक्षात घ्यावे लागते. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे पदाच्या शेवटी र येऊन त्याच्या पुढे जर कठोर व्यंजन आल्यास र चा विसर्ग होतो. म्हणजे पदाच्या शेवटी र येऊन पुढे जर त्याच्या पुढे जर कठोर व्यंजन आलं तर मात्र र चा काय होतो, विसर्ग होतो. आता बघा, अंतर अधिक करण. आता विसर्गाच्या पुढे क आलेला आहे, मग क हे कठोर व्यंजन असल्यामुळं र चा लोप होणार आहे आणि शब्द तयार होईल अंतकरण. दुसरं, चतुर अधिक सूत्री. आता र च्या पुढे स आला, त्यामुळं र चा विसर्ग होईल आणि शब्द तयार होईल चतुसूत्री. आता पुढचं उदाहरण आपण बघू किंवा पुढचा नियम आपण बघू. पदाच्या शेवटी स येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो. पदाच्या शेवटी स येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो. उदाहरणार्थ बघा, मनस अधिक पटल. मग इथं पदाच्या म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटी स आलेला आहे, त्यामुळे स चा विसर्ग होईल आणि शब्द तयार होईल मनपटल. दुसरे जे उदाहरण आहे, तेजस अधिक कण. पहिल्या पदाच्या शेवटी स आला, पुढे क हे व्यंजन आलं, साहजिकच स चा विसर्ग होईल आणि शब्द तयार होईल तेजकण. आता पुढचं आपण बघणार आहोत, विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या र च्या मागे अ व पुढे मृदू वर्ण आल्यास तो र तसाच राहून संधी होते. विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या र च्या मागे अ आणि पुढे मृदू वर्ण आल्यास तो र तसाच राहून संधी होतो. उदाहरणार्थ बघा, पुनर अधिक जन्म. मग र च्या मागे विसर्गाऐवजी जो र आलेला आहे त्याच्या मागे अ आहे आणि पुढे ज आहे. ज हा मृदू वर्ण आहे, त्यामुळे तो र तसाच राहून त्याची संधी झालेली आहे आणि शब्द तयार झाला पुनर्जन्म. दुसरं उदाहरण बघा, अंतर अधिक आत्मा.
विसर्ग ऐवजी र आलेला आहे, त्याच्या मागे अ आहे, पुढे मृदू वर्ण आहे, त्यामुळं हा र तसाच राहणार आहे आणि शब्द तयार होतो अंतरात्मा. आता आपल्याला पुढचं बघायचं आहे. विसर्गाच्या पुढे च छ आल्यास विसर्गाचा श होतो. विसर्गाच्या पुढे जर च छ आल्यास विसर्गाचा श होतो. उदाहरणार्थ नी विसर्ग अधिक च. विसर्गाच्या पुढे च आला त्यामुळे तिथं च ऐवजी छ येईल, विसर्गाऐवजी श येईल आणि शब्द तयार होईल निश्चल. तसंच विसर्गाच्या पुढे जर त थ आला तर विसर्गाचा स होतो. उदाहरणार्थ बघा नी, आता इथं विसर्ग द्यायचा राहिलेला आहे, नी विसर्ग अधिक तेज. मग इथं विसर्गाच्या पुढे त आलेला आहे, त आल्यामुळे आता इथं विसर्गाचा स झाला आणि शब्द तयार होतो निस्तेज. पुढचं जे आहे, विसर्गाच्या पुढे क आल्यास विसर्गाचा स होतो. विसर्गाच्या पुढे क आल्यास विसर्गाचा स होतो. उदाहरणार्थ नम विसर्ग अधिक कार. आता विसर्गापुढे क आल्यामुळे विसर्गाऐवजी स येणार आहे आणि शब्द तयार होणार आहे नमस्कार. तसंच आपल्याला अजून दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे पूर्वरूप संधी. आता पूर्वरूप संधी म्हणजे काय, तर कधी कधी शब्दांची संधी होताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो, त्याला पूर्वरूप संधी असं म्हणतात. म्हणजे कधी कधी शब्दांची संधी होताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो, याला पूर्वरूप संधी असं म्हणतात. उदाहरणार्थ सजे अधिक असा. मग आता इथं एकत्र येणारे दोन स्वर जे आहेत त्याच्यामध्ये पहिला स्वर कायम राहिला, दुसरा स्वर लोप पावला आणि शब्द तयार झाला साजेसा. दुसरं बघा खिडकी अधिक आत. याच्यामध्ये ह्या दोन शब्दांमध्ये पहिला स्वर कायम राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो आणि शब्द तयार होतो खिडकी. दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे पररूप संधी. पररूप संधी म्हणजे काय, तर कधी कधी शब्दांची संधी होताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो आणि दुसरा कायम राहतो, याला पररूप संधी असं म्हणतात. म्हणजे संधी होताना पहिला स्वर लोप पावतो आणि दुसरा कायम राहतो, याला पररूप संधी असं म्हणतात. उदाहरणार्थ हात अधिक ऊन. याच्यामध्ये पहिल्या स्वराचा लोप झाला आणि शब्द तयार झाला हातून. किंवा दुसरं उदाहरण आहे हर अधिक एक. याच्यामध्ये पहिल्या स्वराचा लोप झाला, दुसरा स्वर कायम राहिला आणि शब्द तयार झाला हरेक. अशा प्रकारे आपल्याला व्यंजन संधी आणि स्वर संधी आणि पररूप संधी ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत. धन्यवाद.